लोकांसमोर गाणं आलेलं आहे. मुंबई पुणे मुंबईचं गाणं लावलं तेव्हाही लोक तेवढीच चेअरअप करत होती. या तू ह्या गाण्याचा पार्ट आहेस, काय सांगशील? सर्वप्रथम सगळ्या रसिकांना मी धन्यवाद देतो, कारण आज कधी तू ह्या गाण्याला 5 वर्ष झाली, पण तरीसुद्धा गाणं कधीही मी स्टेजवर सुरू केलं गायला की जो रिस्पॉन्स येतो त्यांच्याकडनं, त्यांनी जो कॉन्फिडन्स मिळतो की लोकांना ते आवडतं आहे, तुमचं काम आवडतं आहे, दॅट्स अमेझिंग. सो त्यांना धन्यवाद पहिल्यांदा. आणि म्हणूनच ती एक जबाबदारी मनात ठेवून आम्ही हे नवीन गाणं घेऊन आलो आहे, साथ दे तू मला. कारण रसिकांच्याही अपेक्षा आहेत की तुम्ही काय नवीन घेऊन येत आहे, आणि हे तसं गाणं आहे असं मला खात्री आहे. कारण अविनाश विश्वजितने इतकं सुंदर पॅशनेट रोमॅन्टिक सॉन्ग हे केलेलं आहे की ज्याच्यात तुम्हाला अतिशय चांगला साऊंड ऐकायला मिळेल की जो कायम त्यांचं डेव्हलपच होत गेलेलं आहे. उत्तम व्हायलिन्स, लाईव्ह व्हायलिन्सचा वापर याच्यात ऐकायला मिळेल. खूप छान शब्द अश्विनीने लिहिलेत. तर असं सगळ्यांचं एक मिलाफ झालेलं साथ दे तू मला हे गाणं आहे. त्याच्यात एक यूथ एनर्जी आहे. ॲट द सेम टाईम यूथसाठी जरी ते जास्त जवळचं असलं गाणं, तरी आज सिनियर्सना, आपल्या आजी आजोबांनासुद्धा ते गाणं ऐकायला आवडेल असं एक सुंदर तरल गाणं आहे. आणि ते मला गायला मिळालं ह्यासाठी सतीश दादाला सुद्धा, अविनाश विश्वजित यांना मी धन्यवाद देतो. कारण तो एक विश्वास त्यांनी दाखवला माझ्यावर आहे की आय विल कॅरी दॅट सॉन्ग. सो आय एम व्हेरी हॅपी की जसं मी म्हणाले की मुंबई पुणे मुंबईचं 5 वर्षानंतर सुद्धा आता ती क्रेज अजून आहे. हो. ह्या गाण्याची पण 5 वर्षानंतर क्रेज राहायला विश्वास तुला आहे का? नक्कीच आहे. आय एम शुअर की कारण हे अतिशय चांगलं काम आहे. चांगले शब्द, चांगलं म्युझिक हे कायम टिकतं ह्याच्यावर माझा विश्वास आहे. सो 5 नाही, अजून मी म्हणेन अजून 20 वर्ष तरी ही 2 गाणी लोक नक्की गुणगुणतील, गातील, ऐकतील. सो आय एम हॅपी. त्या गाण्याबद्दल बोललोय, त्या गाण्याच्या 2 ओळी तर येस. अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला, हलकेच लवती पापणी बघ सांगते तुला, गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा, साथ दे तू मला, साथ दे तू मला, साथ दे तू मला, साथ दे तू मला. क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.